धुलीवंदनानिमित्त ठाण्यामध्ये मटणाच्या दुकानाबाहेर सुद्धा बऱ्याच मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या। पहाटे 4 वाजल्यापासून ग्राहकांनी दुकानाच्या बाहेर रांगा लावल्याचं पाहायला मिळालं। दुकानदाराकडून ग्राहकांसाठी खास चहा पाण्याची सोय सुद्धा यावेळी करण्यात आली आहे। तसं मगाशी लोकांनी सांगितलं की आज शुक्रवार सुद्धा आहे आणि त्यामुळे 4 वाजल्यापासून या लोकांच्या रांगा रंगपंचमीचा सण आज संपूर्ण देशभर साजरा केला जातोय। तसाच उत्साह जो आहे तो ठाण्यात देखील पाहायला मिळतोय। मी सध्या आहे ठाण्यामध्ये। ही जी तुम्ही लाईन पाहताय ही कुठल्या बसची किंवा कुठल्या दुकानाबाहेरची लाईन नाहीये, तर ही खास करून आजच्या दिवशी मटण घेणाऱ्यांच्या ग्राहकांची लाईन आहे। भली मोठी लाईन जी आहे ती मटणाच्या दुकानाबाहेर लावलेली पाहायला मिळते। खरं तर पहाटे 4 वाजल्यापासून हे सर्व ग्राहक जे आहेत ते हे मटण घेण्यासाठी आलेले आहेत। ठाणे आणि आसपासच्या विभागातनं हे सर्व ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। बीकेबी स्टेशनवरचा हा रोड आहे। ही लाईन इतकी मोठी आहे की या दुकानदाराकडनंच या संपूर्ण ग्राहकांना चहा आणि पाण्याची सोय जी आहे ती केली गेली जाते। तर कधीपासून लाईनीत उभा आहेत आणि कसा आज धुळवडीचा सण साजरा करतो? हो, आज मराठमोळा सण आहे धुळवडीचा। लोक 4 वाजल्यापासून आले आहेत। आम्हाला थोडा वेळ झाला खरं यायला, त्यामुळे एवढी लाईन आता गेले 2-2.5 तास झाला आम्ही इथं उभं आहे आणि अजून 1 तास तरी जाईल। आता या शेवटच्यांना कधी नंबर येईल माहीत नाही। संपूर्ण कुटुंब आहे सेलिब्रेशन करणार, एक मटणावरचा ताव मारणार आहे। रंगपंचमी म्हटलं की मटण आलंच, तो काही विषयच नाही। म्हणजे ते एक वेळ रंग कमी खेळू पण मटण जास्त खाऊ करून, आणि आता एवढं नंबर आलं तर मग मटण तर खावंच लागणार म्हणजे। आणि आता सुट्टी आहे, लॉंग विकेंड आहे, तर मग काय सुट्टीच नाही कसली। मग घेतल्याशिवाय हलायचं नाही, किती उशीर झाला तरी चालेल। आपण पाहिलं की पहाटे 4 वाजल्यापासून या सर्व ग्राहकांनी मटणासाठी लाईन लागलेली आहे। किती वेळ लागला तरी घेतल्याशिवाय हलायचं नाही। हा संपूर्ण दिवसभराचं नियोजन जे आहे धुळवड साजरी करायची आणि मटणावरचा ताव मारण्याचं नियोजन जे आहे ते संपूर्ण ठाणेकरांनी आणि ठाण्यात आलेल्या आसपासच्या मुंबई किंवा इतर भागातल्या ग्राहकांनी केलेला पाहायला मिळतं। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।